आज एकदम ग्रीन डायमंड म्हणावं लागेल याला, बरोबर का नाही? आणि खाली जर बघितलं आज आता पावसातच आहे, मुळी बघा कशी, म्हणजे आज जर मुळे बघितले तर एकदम लांब लचके आणि मजबूत आहे. विशेष म्हणजे कुठंही एकही टाका किंवा जी आपण बुरशी म्हणतो ते कुठंच नाही, बरोबर की नाही? आणि अतिशय छान प्लॉट पिकवलाय. जर बघितलं तर म्हणजे असं थोडेसे आपण उपया एखादे एकच ठोम उपते. आता कंटिन्यू आपल्याकडे मध्ये पाऊस होता, बरोबर की नाही? आणि एकच लावलेले. भाजीची जर ग्रोथ बघितली, पानं जर बघितले तर कुठंच काही नाही अजिबात, नाही का? नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव फुलदा पाटील पंढरीनाथ वागचौरी, पिंपळवाडी पाणी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. ओके. आज आपण बघतोय हा कोथिंबीरचा प्लॉट आहे. हा, किती क्षेत्र आहे सर? 1 एकर. 1 एकर आहे का? हा. किती दिवसात झाले आज? 8 तारखेला महिन्याची झाली. म्हणजे आता किती झाली सगळी? म्हणजे ह्या मागच्या 8 तारखेला महिन्याची महिने झाली. आणि आज म्हणजे- जवळजवळ 12 दिवस झाले. हा, म्हणजे म्हणजे 42 दिवस दिवसाचा झाले. झाला. आता यामध्ये जर बघितलं तर म्हणजे असं थोडेसे आपण उपया एखादे एकच ठोम उपते. आता कंटिन्यू आपल्याकडे मध्ये पाऊस होता, बरोबर की नाही? हा, आणि एकच लावलेले. हा. भाजीची जर ग्रोथ बघितली, पानं जर बघितले तर कुठंच काही नाही अजिबात, नाही का? तर ह्या भाजीचा व्यवहार झालेला आहे तुमचा. हा, झालं. केवढ्याला दिली? ते 1,25,000. किती दिवसापूर्वी दिली? ते 12-13 दिवस झाले. 12 त्यावेळेस मार्केट कमी होतं, मला वाटतं काहीतरी 7-8 हजार रुपये. पाऊस झाला होता ना, त्याच्यामुळं पाऊस झाल्यामुळे त्यांनी मग थोडं मार्केट कमी केलं. हा. आज काही ते मला वाटतं कालच्या परवाचे 30,000चं रेट आहे मार्केट, बरोबर की हा, नाही? आहे. म्हणजे जर कदाचित आता जर विकला असती तर कदाचित आज दाम दुप्पट पैसे झाले असते. हा. बरोबर की नाही? म्हणजे आज जर पाहिलं तर ग्रीन डायमंड म्हणावं लागेल याला, बरोबर ना? एकदम प्लॉट जर बघितला पूर्ण तर अगदी गादी वाफ्यासारखं बसलेलं आहे. हा, बेडवर लावलेलं आहे, बरोबर ना? दीड राहील. बरोबर नाही? आता तुम्ही गेल्या 5 ते 6 वर्षापासून एसबीटीचे सगळे प्रोडक्ट वापरताय, एसबीटी बरोबर तुमची शेती करताय. तर याच्यासाठी काय वेगळं केलं होतं तुम्ही? याच्यासाठी काय नाही, आता एसबीटीचं प्रोडक्ट वापरलं जातं सगळं. ग्रीन भूमी, हा. कृषीधन. कृषीधन. बरं, लागवडीच्या वेळेला आपण जो बेसल डोस देतो हा. का आपल्या एकरीप्रमाणे साधारण 10 ते 12 कृषीधन, 3-4 कृषीधनचे 10 गोणे टाकले हा आणि ग्रीन भूमीच्या 4 टाकल्या लागवडीच्या वेळेला. लागवडीच्या वेळेला. बरं, त्यानंतर बियाणाची लागवड केली. बियाणीच लागवड केली. आता ज्यावेळेस तुम्ही धना लावला म्हणजे आणि साधारण फुल उन्हाळा होता त्यावेळेला, बरोबर हा, ना? फुल उन्हाळा. अगदी उन्हाळ्यामध्ये. तर तुमच्या बरोबरच्या गावात काही भाज्या आहे का नाही? आमच्या बरोबरच्या आहे ना का काहीच म्हणजे लावल्या शेजारी इथे विकला. हा. तो आमच्या अगोदर 15 दिवस लागेल. बरं. हा. तर तो अजून एवढाच. एवढाच आहे. हा. आणि आज याची ग्रोथ बघितली तर आज तो बरोबर आम्ही 15 क्वालिटीचा. 15 दिवसांनी लावला आहे. पण आज एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे. हा. आणि 100% हा एक्सपोर्टला निघणार आहे माल. हा. 100% म्हणजे गॅरंटेड आहे. हम्म. कारण मालाची ग्रोथ, पानाची जी साईज आहे आणि ग्रीनरी आहे म्हणजे जे आहे त्यानुसार ते 100% व्यापारी एक्सपोर्टलाच माल हा. टाकणार, बरोबर नाही? बरोबर. मग म्हणजे एसबीटीचं एनपीके असेल, हा. क्रोम असेल किंवा कार्बन असेल, हा. याच्या प्रत्येकी 2-2 बॅग दोन बॅगा एकरी 2-2 बॅग, बरोबर. हो. रासायनिकचा एकही दाणा वापरलेला नाही नाही, टाकलं. काहीच नाही. आणि ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये जे आपले लिक्विड एनपीके येत आहे हा. ते वापर केला आहे ना. हो, त्याचा वापर केला. आता हे सर्व झालंय खालून. आपण आज सर्वात जास्त काम केलंय मातीवरती, बरोबर नाही? हो. मातीवरती काम केलंय म्हणून हे सोनं पिकले आज, हा. बरोबर की नाही? आणि आज माझ्या मते हा परिसरात नसतं तर पूर्ण जे पंचकृषी आहे या पंचकृषीत असा दाना कुठंच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शेतकरी तुम्हाला फोन करता आणि गेल्या 5 ते 6 वर्षापासून पण तुम्ही एसबीटी प्रोडक्ट वापरता. वापरतो. तर दरवर्षी तुम्हाला काय वाटतं, रिझल्ट मध्ये फरक वाटतोय की काय वाटतं? नाही, रिझल्ट नाही, फरकच आहे. दरवर्षी वाढते. हो. आणि खर्च कसा क्वालिटी होतो? नाही, खर्च कमीच आहे ना. आणि आज रासायनिक गुण गेलं तर 2,500 खाली नाहीच. आणि आपली केवढ्या बसली? तुमची 700. त्या 600 रुपयाला ती कृषीधन. कृषीधन आणि 700 रुपयाला ही 750 रुपयाला हा, ग्रीन भूमी, green बरोबर नाही? भूमी. म्हणजे जर तसं बघितलं 2,500च्या गोणीत आपले 3 ते 4 बॅगा येऊन 3 ते जातात. 4 बॅगा कोण इथे आणि- आपलं आपण विष नाही ना खात हा, निघाले त्यानं. सर्वात महत्वाचं हे हम्म. का आपण जे करतोय
हे विषमुक्त अन्न करतोय, बरोबर नाही? हो. आणि विषमुक्त असल्यामुळं ग्राहकाला पण ते कसं आहे आनंद देतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न, बरोबर का नाही? कमी खर्च जास्त उत्पन्न. आज जर बघितलं तर ओव्हरऑल एवढ्या भाज्या धण्यासाठी तुम्हाला किती खर्च आलाय? खर्च याचा काय 15-16 हजार रुपये खर्च आला. 15-16 हजार रुपये खर्च. हा. आणि तोच जर रासायनिकचा जर केला असता तर त्याला गेला असेल 25-30 हजार. म्हणजे दुपटीनं, कमीत कमी दुपटीनं तर गेले असते का नाही, बरोबर नाही? आणि हा. सर्वात महत्त्वाचं भाजीवरती टाका येतो, हा. अशी जळती पिवळी पडते, त्यामुळे व्यापारी भाजी घेत नाही. पण आज तुमच्या भाजीवरती काहीच नाहीये. हम्म. आता हे सर्व आपला बेसल डोस खालून झालाय मातीमध्ये, बरोबर नाही? तो 100% SBT मध्ये. आणि वरून कोणते कोणते स्प्रे घेतले आता त्यासाठी? फ्रूट आणि कॉम्बीचे स्प्रे घेतले. फ्रूट क्रॉप आणि कॉम्बीचे हो. स्प्रे घेतलेले. तर त्यामुळं काय होतं, पानांची रुंदी वाढली जाते, पानाचा रफनेसपणा वाढला जातो. आणि ह्याच्यामध्ये जेवढं रफ आहे पान, तेवढं तुमची भाजी कशी असते, तेव्हा कोथिंबीर कशी असते, स्ट्रॉंग असते, एक्सपोर्टला चालते, ट्रान्सपोर्टमध्ये तिला काळेपणा येत नाही. तर भाजी काय होतं, काळ्या होतात, बॉईल होतात भाज्या. तसं कोणताही प्रकार आज होत नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघितलं तर एक सारखा प्लॉट कुठं असा खाली बसलेला नाही. आता बऱ्याचशा प्लॉटमध्ये, उन्हाळ्याच्या प्लॉटमध्ये काय असतं की भाज्यांना उतरतात आणि जळणी पडतात, त्यामुळे मध्ये भरपूर गॅप पडून जातो. आणि गॅप पडला की अपेक्षित उत्पन्न निघत नाही. आज तसं कुठंच नाही. आज एकदम ग्रीन डायमंड म्हणावं लागेल याला, बरोबर का नाही? आणि खाली जर बघितलं, आज आता पावसातच आहे, मुळी बघा कशी. म्हणजे आज जर मुळी बघितले तर एकदम लांब लचके आणि मजबूत आहे. विशेष म्हणजे कुठंही एकही टाका किंवा जी आपण बुरशी म्हणतो ते कुठंच नाही, बरोबर का नाही? आणि अतिशय छान प्लॉट तुम्ही पिकवलाय. गेल्या 5 ते 6 वर्षाचा SBT वरचा अनुभव कसा आहे तुमचा? एकच नंबर आहे. म्हणजे आता तुम्ही त्याने ऊसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न केलं, ऊसाला वापरला आम्ही. ऊसाचं बी रेकॉर्ड ब्रेक झालं. मकांमध्ये. मकानला काढले, टाकले. हा. कांद्याला वापरतोय. बरोबर. आता हे सगळे आता कोथिंबीर कोथिंबीर किती वर्षाचा अनुभव? कोथिंबीर ह्याच वर्षी केली की तो मागं पण केली होती? 3 वर्षापासून कंटिन्यू. आणि 3 वर्षापासून प्लॉट कसे? एकच नंबर. एकच नंबर जात आहे. हो. म्हणजे व्यापारी तुमच्याकडे आवर्जून येत आहे त्यावेळेला, हो. बरोबर का नाही? आता शेतकरी तुमच्याकडे नुसते कालचे फोटो बघून किंवा कालचे जे आपण पोस्टिंग केले त्यापासून फोन करून विचारताय, फोन करून विचारलं. बरोबर का नाही? हा. अजून तर आता हा व्हिडिओ ज्यावेळेस आपला शेतकऱ्यांना जाणार आहे हा. त्यावेळेस तर आणखीच तुम्हाला थोडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं लागणार आहे. हा. तर या सर्वांसाठी आपला एक नंबर द्या. 82-085 97-429. बरोबर नाही? तर बघा, आज गेल्या 4 ते 5 वर्षापासून ही SBT बरोबर काम करतायत, प्रोडक्ट वापरताय. ऊसामध्ये पण त्यांचे व्हिडिओ आहे, मकाचे पण आहे, अगदी कांद्यांचे पण आहे. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट पिकामध्ये त्यांचं आज रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आहे. आणि आज धाना जर बघितलं म्हणजे तर नजर लागेल असं हे एकदम ग्रीन डायमंड, बरोबर का नाही? तर खूप छान अशी माहिती दिली. तुमचं SBT परिवार खूप खूप धन्यवाद.